अरे चला ना पटकन, एवढा उशीर असतोय. 6 वाजता निघायचं होतं, 7:30-8 वाजता लागलेत. काय तुमचा मेकअप पण तुम्ही यार. कसला मेकअप हे? काय? पूजा झालेली आहे सकाळची. ओ नमः शिवाय, ओ नमः शिवाय. तर नमस्कार मित्रांनो, आज आहे 1 जानेवारी आणि काल होती 31 डिसेंबर. काल कुठं बाहेर नव्हते गेलो होतो आम्ही काल, कारण की काल उठायला उशीर झाला होता. म्हणलं आज आहे 1 तारीख. तर सकाळी 6 वाजताच जायचं होतं बाहेर. आता असं आहे का? मग शिरू पण उशिरा उठली, मी उठलो 5 वाजता. अजून आले नाहीत बघा. तर आता आम्ही चाललो. आले बाई, अगं एवढं उशीर असतो काय उशा हा. तर आता आम्ही निघालो बाहेर आणि तुम्हाला सांगतो आम्ही कुठे चाललो ते. तर चला. आमच्या मॅडमचं आवडलं का उशा? आता आवडलं सगळं. देऊ तुझं, शरूचं झालं आमचं. तर चला. तर शरू म्हणलो होतं जाताना जय बाप्पा करू. आणि आमच्या इथे चिंतामणी चौकात महादेवाचं मंदिर आहे, चांगलं मंदिर आहे, गर्दी होती तिथं. तर चला म्हणलं आज दर्शन सुरुवात तिथूनच करू महादेव असून. आणि हा आहे सकाळचा आजचा पहिला सूर्योदय. तर आता गाडी लावली तर निघायचं आता. दर्शन केले की निघायचं आता. शेरू पण आहे देवाचं दर्शन केलं, बाकी सगळं नंतर. हो ना. आता आपण आलो खेडच्या पुढं. खेडच्या पुढे आलो का? खेड सगळं डोंगर पट्टा सगळा. मग आता चहावर आणलेले नाश्ता बिष्टा आहे का नाही का? आपलं तंगडायचं नुसतं. हे असंच असतंय. इथं म्हणून आम्हाला जिथं जायचं तिथं नेते आणि मग तिथं गेल्यावर इथं म्हणजे तिथून बी रिटर्न आपण पुढे जातो. तरी यांच्या नाश्त्याचा काही मेळ लागणार नाही. गेलो ना नाश्ता करतो बघा आता तिथं गेल्याच्या नंतर मी पॉपकॉर्न आणलं पण खायला. पॉपकॉर्न तुम्हीच खा, मला नाही आवडत. स्पेशल तुमच्यासाठी आणलेत मी. लोक खातात तसं तुम्ही खा. मस्त डोंगर वातावरण आहे, सकाळचं वातावरण आहे. कवळं ऊन पण आहे, कवळं ऊन येत आहे. हे बघा शरूचा तर पहिली झोप. शरू झोपी गेली ती. नाही एवढं लगेच कुठलं गरम व्हायला. बघा डोंगराचं वातावरण खूप सुंदर दिसतंय. कवळं ऊन आहे, मस्त हवा सुटली गार गार. हा अगं उठवायला कोणीतरी, तुला घरी झोपायचं. मग ते आम्ही काहीतरी नाश्त्यासाठी थांबलोत. तर आता बरंच लांब आलोत. मंचरच्या पुढे आलोत आम्ही आता. चहा प्यायचं होय. शेरू काय खायचं तुला? शेरूला चॉकलेट देऊ तुला. चहा तुला उशा. तर आता घेतला सकाळचा चहा आणि शेरूला घेतले चॉकलेट. शेरू नको म्हणली चहा प्यायचा. आता चहा घेतलाय. तर आता चला पुढं जाऊत. तर आता आम्ही आलो नारायणगावपासून लेफ्ट मारला आहे. आता समोर येच दिसती, तुम्ही बारीक रस्ता आहे, त्या बारीक रस्त्याने जायचं पुढं आता. तर फायनली आम्ही आता जुन्नरमध्ये प्रवेश करायला आलोत. आता जुन्नरहून डायरेक्ट शिवनेरी किल्ल्यावर जायचं आहे. हा प्रवेशद्वार आहे, मेन प्रवेशद्वार. इथूनच सुरुवात होती जुन्नरला. तर चला. तर आपण आलोत आता शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी. तर आता इथूनच सुरुवात करायची आपल्याला. बघूत आता गाडी कुठपर्यंत लावायची. जर गाडी भेटली वर जायला चान्स जाऊन दिली तर ठीक आहे, नाहीतर मग इथूनच चलत जायला लागेल, कारण की एस टी तर खाली वळली बघ. आता बघूत गाडी जर जाऊन दिली तर चांगलंच आहे. चला बघूत गाडी जाऊन देतात का नाही. आपली दिली तर लवकर अर्धा 1-पाऊण तास रस्ता आपला कट होईल. तर ऑलमोस्ट हा ओके. तर ऑलरेडी गाडी आपली जाऊन दिलेली आहे पुढे. तर चला. काहीतरी दिसते हो, पालखी बिलकी. एक पालखी दिसते हो, एकच संघ दिसते ती काय. हा काही पालखी. तर नमस्कार मित्रांनो, मी सुहास दुधाळ आणि माझी मिसेस उषा सुहास दुधाळ. तर मी एक नवीन व्हिडिओ म्हणजे तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे.
तर आज आपण जाणार आहोत महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी शिवनेरी किल्ल्यावर. तुम्ही जर महाराष्ट्रात जर जन्माला आलात असेल तर 2 ठिकाण आवर्जून फिरा. ते म्हणजे एकतर जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला तो म्हणजे शिवनेरी किल्ला, व दुसरा म्हणजे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला व त्यांचा तिथं मृत्यू झाला तो श्रीमान रायगड किल्ला. ह्या 2 किल्ल्यांना किमान आयुष्यामध्ये एकदा तरी भेट द्या. तुमच्या सहकुटुंबासोबत तुमच्या मुलांना पण दाखवा, मुलींना पण दाखवा व परिवारांना पण दाखवा. पुण्यापासून 100 किलोमीटर अंतरावर आहे शिवनेरी किल्ला. इथं जुन्नर आहे आणि जुन्नरपासून जवळच एकदम. तुम्ही बऱ्याच लोकांनी बघितला पण असेल आणि नसेल पण बघितला तर नक्की कमेंटमध्ये मला सांगा कोणी शिवनेरी किल्ला पाहिला आहे. आणि ज्यांनी नाही पाहिला त्यांनी हा व्हिडिओ नक्की पहा, कारण की पूर्ण किल्ला मी त्यात दाखवला आहे आणि तुम्हाला घर बसल्या हा किल्ला बघायला भेटणार आहे. ए उषा, काय थकले होय? अरे 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 एवढा लवकर? अरे आज शरू थकली नाही माझी. हा हो बघ, शरू थकली नाही अजून. बरोबर. आणि गडाची जी खरी सुरुवात होती ना तर हा आहे महादरवाजा. पायथ्यापासून 50 पायऱ्या आम्ही वर आलोत आणि हा महत्त्वाचा, सगळ्यात महत्त्वाचा दरवाजा आहे महादरवाजा. तर इथूनच सुरुवात झाली आता किल्ल्याला वर जाण्यासाठी. उषा थकून गेली आणि शरूचा स्टॅमिना बघा, नॉनस्टॉप शरू अजून पुढे चालली. उचलून घ्या नाही म्हणली, काय नाही, थकले नाही. तर मेन दरवाजा आम्ही पार करणार आहेत आता. शरू ए बाबू थांब. हे पूर्ण किल्ल्याचा परिसर आहे. चला हे वर चल, चल वर चल बरं. ऐक कधी वर काय ग? काय वातावरण आहे. शरू पडली तिथं, लागलं वाटतं तिला. चल बाबू पे जीव इकडे, दिवाळी इकडे. तर आता आम्ही आलो वरच्या साईडला इकडं आणि हे आहे पाठीमागचा भाग पूर्ण. आणि शरू बसली इथं, शरूच्या पायाला लागलं, जरा खाली पडली ती. चला तर मित्रांनो आता आम्ही आलो दुसऱ्या दरवाजापाशी. आता हा दरवाजा पार करून जाणार. तर हा दरवाजा आहे, किल्ल्यावर टोटल 7 दरवाजे आहेत, त्यातला हा दुसरा दरवाजा आहे. तो हा आहे गणेश दरवाजा. तर हा गणेश दरवाजा आपण आता पार करून पुढे जाऊया. तर चला. तर हा आहे गणेश दरवाजा आहे, तो मेन गेट. आणि हा गणेश दरवाजा आणि हा हे कडला भाग. एवढं धुकं पडलं आहे ना, हे सकाळी अजून सकाळी लवकर चाललो आम्ही, एवढं काही दिसत नाही अजून. एवढं बघा पूर्ण धुकं आहे. त्या साईडला तळे दिसते, पाणी हे बघा पांढरं फेक. चल शेरू. तर समोरचा जो दरवाजा दिसतो तुम्हाला अलीकडला तो आहे परवानगी दरवाजा. खूप पडला, वरची कमान पडली. तुम्ही इथे नक्षीदार बघू शकता, हा पूर्ण पडून गेला वरची कमान. आणि ह्याचा पुढचा दरवाजा आहे. आणि हा समोर जो दरवाजा दिसतो तुम्हाला चांगल्या अवस्थेमध्ये, तो दरवाजा आहे पिराचा दरवाजा. हा दरवाजा एकदम व्यवस्थित राहिलेला आहे, कमान पण व्यवस्थित आहे, नक्षीदार काम पण खूप भारी आहे मध्ये. हा पिराचा दरवाजा. तर त्यात एंट्री करूत आपण. हे बघा दरवाजा कसा आहे, खूप जबरदस्त दरवाजा आहे. आणि ह्या साईडला सैनिक बसत असतात, ह्या साईडला. आणि हे बघा दगड, हेच ते दगड आहेत जिथं आपले स्वराज्याचे छत्रपती राजे ह्यांचे हात लागले असतील. हाच तो दगड आहे. तर मुलींना मी सांगितलं हेच ते दगड की तिथं आपल्या राजांचे हात लागलेले आहेत. तर चला पुढं आपण आता बघू पुढं काय अजून. बघा हे जात केवढं, एवढं मोठं जात हे पूर्ण. दोघं असतील ना, दोघं एवढं उडत असेल काय माहिती बाबा.
हे जाते हे कमाल आहे बाबा पहिल्या लोकांचं. जाड पण बघ ना किती खाली. माहिती जातामध्ये काय असतं ते पहिल्या पिठाच्या गिण्या नव्हत्या तर ह्याच्यावर पीठ तयार करीत होते पहिले. डाळी दुळी सगळे सगळं 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 केवढं जातंय ते, किती जण गोडे पालखी आली आता, पालखी निघाली आता. खाली भेटलं. हा खाली भेटू द्या आम्हाला. उषा थकली का तू? शेरू थकली नाही, शेरू थकली नाही अजून का ना बाबा? हा मग हा हा चला. अभ्यास केला का सगळा तो? बघा बाहेर फिरायला आलो तरी तिचा अभ्यासच चालू आहे अजून. बरं बरं चला. आता आपण चालत चालत कमी 4 दरवाजे पार केलेत आणि आता आपण आलोत महत्त्वाचा दरवाजा, तो म्हणजे हत्ती दरवाजा. हत्ती दरवाजा आहे इथे ह्या साईडला. चला आता बघूत हत्ती दरवाजा. जरा समोरून दिसतोय पण असा तो दरवाजा आहे आतल्या साईडला, दिसत नाही लवकर दरवाजा. तर चला तुम्हाला हत्ती दरवाजा दाखवतोय मी. मग असंच राज्य आपले बघत असते. तर आता आपण आलो हत्ती दरवाजापाशी. तर हा आहे हत्ती दरवाजा. ह्याला हत्ती दरवाजा ह्याच्यामुळे म्हणतात कारण की हा हत्ती दरवाजा सोंडेप्रमाणे रस्ता आहे, कदाचित त्याच्यामुळे ह्याला असं नाव पडले हत्ती दरवाजा. आपण करू शकत नाही. हत्ती दरवाजाच्या थोडं आतमध्ये आल्यानंतर आपल्याला तुम्हाला दाखवतो बघा, डावीकड आणि उजवीकड देवड्या असतात. ह्याला देवड्या म्हणतात ह्याला, कारण की जे पहारेकरी असतात त्यांना आराम करण्यासाठी ह्या देवड्या असतात. किल्ल्याच्या आतल्या साईडला ह्याला देवड्या म्हणतात, कारण की इथे पहारेकरी आराम करीत असतात. आणि दुसरे म्हणजे जे पहारेकरी राहतात दुसरे ते आळीपाळीने आराम करण्यासाठी ह्या देवड्या आहेत खरं म्हणलं तर. अजून हा दरवाजा एकदम व्यवस्थित अवस्थेमध्ये आहे. दरवाजा पण व्यवस्थित अवस्थेमध्ये, काहीच दरवाजा झाला नाही अजून. कडे कोंडे तसेच दरवाज्यांचे आणि एकदम भक्कम दरवाजेत असे हे. आता आपल्याला बघायला पण भेटणार नाही बघा. मग देव्याने बघितले दरवाजा हलत आहे का, पण तिला काय दरवाजा हलत नाही कारण की खूप हेवी दरवाजे ते भक्कम दरवाजेत. तर चला आपण पुढे जाऊत आता. पण आमची शेरो काय थकली नाही अजून वाटतं, देव पण नाही थकली. चला पुढे जाऊत आता आपण, बघूत काय येते. आम्ही थकलोच पण शेरू अजिबात थकली नाही अजून बाबू आमचा. काय देऊ हे का? हे ना पाण्यात टाक्यात देऊ, पाण्यात टाक्या. तर हे आहेत पाण्याच्या टाक्या, दगडामध्ये कोरलेल्या पाण्याच्या टाक्यात ह्या. कारण जे पावसाचं पाणी येतं हे सगळं ह्या टाक्यामध्ये साठायचं आणि हेच पाणी आपले मावळे राजे वापरत होते पिण्यासाठी, वापरण्यासाठी. तर त्याचा साठा बघा कसा व्यवस्थित केलेला आहे. अजून वरून जाळी लावलेली, जाळी ह्याच्यासाठी लावली की कुणी काय पडू नये त्यामुळे जाळी लावली सध्या त्याला. पाण्यात टाके व्यवस्थित आहेत अजून. तर गडावर आलेले आहे सहल, आणि ही सहल आहे नगर जिल्ह्यातली. मुलांना विचारलं मी सहल कुठली, नगर जिल्ह्यातली सांगितली त्यांनी सहल मला. तर आम्ही पण आम्हाला तर काय लहानपणी जमलं नाही आहे. तर बघा ही मुलं किती एन्जॉय घेतात सहलीचा, ट्रिपचा. तर चला आपण पुढे जाऊया आता. ए उषा अगं चल पटकन उर का.
लय लांब आहे अजून. बघ शेरू गेली तिकडं. शेरू गेली. आता कुठला दरवाजा हा? तर हा आहे कुठला दरवाजा? हा आहे मेना दरवाजा. ह्याला मेना दरवाजा म्हणतात. हा पण अजून भक्कम दरवाजा, हा काहीच झालेलं नाही याला. बांधकाम पण एक नंबर व्यवस्थित बांधकाम आहे. दरवाजा पण व्यवस्थित आहे. तर हे बघा कड्या कोंड्या व्यवस्थित आहे सगळे अजून. तर चला आपण पुढे जाऊया आता. तर नमस्कार मित्रांनो, तर हा आहे किल्ल्याचा शेवटचा दरवाजा. कुलूप दरवाजा म्हणतात त्याला. हा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे. 7 नंबरचा दरवाजा, शेवटचा दरवाजा आहे. तर चला आता आपण जाऊत या वरती जाऊत आता बघूत काय येते. तर चला. तर आता आपण जाऊत या वरती. तर महत्त्वाचं सांगायचं तुम्हाला, तर हा शेवटचा दरवाजा जर पार केला तरच आपल्याला गडावरती जाता येतं आहे, नाहीतर अजिबात जाता येत नाही. कारण की तो सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे. कुलूप दरवाजा हा बघा अजून एक व्यवस्थित अवस्थेमध्ये आहे दरवाजा हा. तर चला आता आपण जाऊत या वरती. शरूल नाही थकायचं जावं म्हणते ती. चला बघूत आपण आत काय. तर हा आहे शिवनेरी किल्ल्यावरतील अंबरखाना. तर हा तुम्ही पाहू शकता किती व्यवस्थित अवस्थेमध्ये आहे. तुम्हाला हा प्रश्न पडला असेल अंबरखाना म्हणजे काय? तर अंबरखाना म्हणजे धान्य साठवण्यासाठी केलेली जागा किंवा कोठा. तर धान्य साठवण्यासाठी ही जागा करायची. तर अशाच तऱ्हेचे बांधकाम, तर अशाच प्रकारे सेम बांधकाम आपल्याला पन्हाळगडावरती पण पाहायला भेटतं आहे, धान्य साठवण्यासाठी केलेलं बांधकाम. तर बघा अजून जागा किती व्यवस्थित ठेवलेली जागा, एक व्यवस्थित आहे अजून. आणि वरच्या साईडला बघा, ह्या साईडला तुम्हाला दाखवतोच मी आता. तर वरच्या साईडला खिडक्यात हे बघा, खिडक्यात बारीक बारीक होल. तर ती खिडक्या सूर्याचा प्रकाश आत येण्यासाठी केलेला आहे. कारण त्या टायमाला काय लाईटी नव्हत्या, तर सूर्याचा प्रकाश आत येण्यासाठी तर हे केलेलं आहे. तर स्वराज्यातील सगळ्यात मोठं धान्य कोठार म्हणजे पन्हाळगडावरती आहेत. 3 कोठार आहेत. ते आहेत गंगा, जमुना आणि सरस्वती. हे 3 कोठार आहेत पन्हाळगडावरती. तर हे आहे शिवनेरी किल्ल्यावरतील. तर आता बघा आपण बघू शकता अजून व्यवस्थित आहे. तर आता आपण जाऊ त्यावरती जिथं आपले छत्रपती स्वराज्याचे राजे ज्यांचा जन्म झाला ते ठिकाण बघूयात आपण आता. तर चला, देवयानी शेरू बघत आहेत, निरीक्षण करीत आहेत. तर चला आपण जाऊ त्या पुढे आता. तर फायनली आपण वर आलोत आता. आणि तुम्ही बघू शकता शिवप्रेमींची किती अफाट गर्दी आहे इथं. खूप शिवप्रेमी येतात इथं, रोज येतात वाटलंच तर रोज. तर बघू शकता तुम्ही आता. तर आपण जाऊया पुढे आता. तर बाजूला तिथे एक मंदिर बांधलेलं आहे, आपले छत्रपती शिवाजी महाराज व त्यांची माता जिजाऊ महाराज यांचे मंदिर आहे. तर इथले दर्शन करून आता आपण जाऊ तुमच्या जन्मस्थानीकडे. तर खूप मंदिर छान आहे, पूर्ण दगडाचंच मंदिर आहे हे पण. तर शेरू आहे सोबत, शेरू पण दर्शन करते. तर चला आपण जाऊ त्यात पुढे आता. कारण की इथं रोज लोक येतात, भरपूर शिवप्रेमी येतात इथं. आणि जयंतीच्या टायमाला तर खूप गर्दी असते, अफाट गर्दी असते इथं. चला आपण जाऊत आता पुढं. शेरू 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 कोणी सांग बरं ते. राजी, आपली राजी. तर हेच ते ठिकाण आहे जिथं महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. तर चला आपण जाऊत आता पुढं. रोज इथं हजारो लोक येतात, खूप लोक येतात. कुणी सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून गड चढतात. उशीरच झाला आम्हाला यायला. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानाच्या समोरच जे पडक्या अवस्थेत तुम्हाला जे दिसत आहेत सध्या, आता सगळे पूर्ण पडले. तर त्यांना पहिलं सरकारवाडी असे म्हणायचे. सरकारवाडी हे पूर्ण पडलेल्या अवस्थेत बघा, हे जन्मच ठिकाण आणि समोरचे त्यांना सरकारवाडी असे म्हणायचे पहिलं. तर तुम्ही बघू शकता की किल्ल्यावर भरपूर शिवप्रेमी आहेत. तर असं पण नाही आहे की आज शिवजयंती आहे
तरी सुट्टी असल्यामुळं भरपूर शिवप्रेमी किल्ल्यावर येतात दर्शन करण्यासाठी. चल शिरू. बरं बरं. तर आता फायनल मध्ये आलो तर हेच ते ठिकाण आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. तर आता ह्याला दरवाजा लॉक लावले कारण की गर्दी भरपूर आहे त्यामुळं लॉक लावले. कारण की शिवप्रेमी भरपूर येतात गडावर त्यामुळं बंद केला दरवाजा. नाहीतर दरवाजा उघडत असतो हा. तर आज दरवाजा बंद केलेला आहे वाटतं. हे बघा रथ पाळण्यामध्ये आणि समोर मूर्ती. तर चला आपण वर जाऊत आता. वरती पण बघण्यासारखं आहे. तर चला गर्दी भरपूर आहे. तर आपण आता वर आलो. तुम्ही बघितलं असेल जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला तिथं त्यांची एक मूर्ती आहे आणि त्याच्यासमोर त्यांचा पाळणा आहे. तर आज पायऱ्या चढून आपण वर आलोत आता. आणि खूप चांगल्या पद्धतीचं बांधकाम आहे हे तुम्ही बघू शकता. प्रत्येक पिल्लरवर कमान आहे. व्यवस्थित भारी कमान आहे. काम पण भारी. तर चला बघूत पुढं आता. फक्त एवढाच भाग राहिला आहे. बाकी सगळं हा नादुरुस्त हे झालं मोडलं आहे सगळं. तर आपलं दर्शन झाले. आपण बघितलं जन्मच ठिकाण त्यांचं आणि वर पण गेलतो आपण. तर आता आपण आलो पुढं. तर हे आहे शिवनेरी किल्ल्यावरील सगळ्यात माथ्यावरती बदामी टाकी. ही बदामी टाकीचा उपयोग पाणी साठवण्यासाठी व्हायचा. म्हणजे उदाहरणार्थ तलावासारखा ह्याचा उपयोग होत होता पाणी साठवण्यासाठी. जे पण पावसाचं पाणी यायचं पूर्ण ह्या टाकीमध्ये साठवून ठेवायचे. पूर्ण गडावरचं जेवढं पण पाणी यायचं ह्या टाकीमध्ये यायचं. आणि हेच पाणी आपले मावळे राजे किंवा स्वयंपाकाला वापरण्यासाठी हे पाणी वापरत होते. तर हे समोरचा भाग तुम्ही बघू शकता किती भारी दिसतोय. पूर्ण भाग व्यवस्थित आहे. आता आपण जाऊ या कडेलोट भागाकडे जाऊत आपण आता. तर बदामी टाकी तुम्ही बघितली. जन्म ठिकाण पण बघितलंय. कडेलोट म्हणजे काय? हा शिक्षा म्हणजे नेमकं कशी? चला दाखवते मी तुम्हाला. कडेलोट करते आणि दाखवते. मला कडेलोट. मग काय. तर मित्रांनो हा आहे शिवनेरी किल्ल्यावरील शेवटचा भाग म्हणजे कडेलोट. तर जो कोणी पण स्वराज्याचे दगा करायचा, स्वराज्याला धोका द्यायचा किंवा जो कोणी दुसऱ्याला मिळून जायचा आणि तो जर पकडला की ह्या कडे लोटून त्याला ढकलून द्यायचे. तर तुम्ही बघू शकता की खोली किती आहे. खूप खोली आहे. असं खाली जर बघितले की डोळे असे फिरत होते. एवढी खोली आहे त्या कडेलोटला. आणि अशी कडेलोट प्रत्येक गड किल्ल्यावर कडेलोट असते की गद्दाराला काहीतरी शिक्षा देण्यासाठी कुठला तरी एक नियोजन असतं यांचं. तर तो भाग म्हणजे कडेलोट. तुम्ही समोरचा भाग बघू शकता किती भारी दिसत आहे. आणि समोरचं गाव आहे. तर कडेलोट भाग आहे. चला आपण आता पलीकडल्या साईडला जाऊन बघूत कडेलोट कशी आहे अजून. तर आता आपण आलोत किल्ल्याच्या एकदम शेवटच्या टोकापाशी. हे बघा कडेलोट. तर इथून गद्दारांना खाली ढकलण्यात येत होतं. हे बघा काय दिसतं का खाल्लं. झाड पण बारीक दिसालेत. तर मला सांगा इथून जर कडेलोट केलं तर काय हाल होत असतील माणसांचे. पण एक आहे, जर कडेलोट जरी केलं तरी त्याला असं सोडत नव्हते. त्याचे अंतिम संस्कार हे करतच होते. ही आपली राजांची पद्धत होती. कडेलोटची जागा तुम्ही बघितली. आणि आपण त्यांची पालखी बघितली होती. आता ह्यांचा कार्यक्रम चाललाय इथं. तर आता आम्ही निघालो होतो घरी. आता सगळं झालंय. आता कार्यक्रम व्यवस्थित होता, चांगला होता, बघण्यासारखा कार्यक्रम होता. तर चला. तर आता झालं आमचं दर्शन ते झाले. आता फायनली आम्ही निघालो होतो. आता शेरूला भूक लागली. कुठं जायचं बाबू? बरं शेरूला गाड्याला जायचंय. ए चल उषा. उषा तुला भूक. तर आता आम्ही निघालो घरी. आणि तर आता फायनली आम्ही निघालोत घरी आता. तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. तुम्ही पण आवर्जून शिवनेरी किल्ल्यावर या. तुमच्या मुलांना दाखवा की आपले महाराष्ट्राचे कुलदैवत
आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म, ते स्थळ दाखवा, ते ठिकाण दाखवा जिथे आपले स्वराज्याचे राजे जन्मले. तर आता आम्ही निघालोत घरी. तर येताना किंवा आता जाताना तुम्ही बघा शेरू देऊ जास्त थकल्या नाही, जास्त ह्यांनी त्रास दिला नाही आम्हाला काहीच. शेरू पण व्यवस्थित चालली, देऊ पण व्यवस्थित चालली. तर चला मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, बाय. गाडी कुठे आपली? इथे आहे गाडी. एक गाडी लावायला जागा भेटली लवकर. तर चल शेरू. हो शेरूले पण उचलून घेतलं नाही, पण पडलेला वेळ शेरू आमची 3-4 वेळेस दंडवत घेतली तिने. तर चला मित्रांनो, बाय.